12वी इकॉनॉमिक्स, आर्ट्स आणि कॉमर्स दोघांनाही आहे. तर जर माझे व्ह्यूअर्स कॉमर्सचे आहे तर तुमच्या आर्ट्सला मित्रमैत्रिणींना शेअर करा, नातेवाईकांना शेअर करा. कशाला फक्त मित्रमैत्रीण, बरोबर? जे कोणी 12वीत असतील त्या सगळ्यांना शेअर करा, कारण इकॉनॉमिक्स आर्ट्सला आणि कॉमर्सला महाराष्ट्र शासनात तरी सेम आहे. ओके. आता धडा क्रमांक 4 काय आहे? पुरवठा विश्लेषण. म्हणजे काय? पुरवठा पुरवठा म्हणजे लफडा आहे ना. समजा 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 हा, मी 1000 पेन बनवले, तर 1000च्या 1000 विकायला काढू की 800 विकायला काढू? 800. का? सर 200 नंतर इमर्जन्सीत लागले तर? स्वाभाविक आहे. 800च्या 800 विकले जातील का? नाही. 600च विकले जातील. दुकानात मी डिस्प्लेला किती ठेवतोय? 600. 200 मागे ठेवले, चला इमर्जन्सीत उपयोगी पडते. म्हणजे मी उत्पादन किती केलंय? 1000. बरोबर. त्यातनं पुरवठा किती केलाय, म्हणजे साठा किती केलाय? 800 दुकानामध्ये. त्यातनं विकायला किती काढले? 600. म्हणजे मी दुकानात पुरवठा किती केलाय? 600. लक्षात सिंपल एवढंच ठेवायचं आहे की पहिले धडा क्रमांक 3A आणि धडा क्रमांक 3B जो होता ना, तिथे मी एक ग्राहक आहे, मी एक उपभोक्ता आहे, मी एक कस्टमर आहे. धडा क्रमांक 4 साठी स्वतःला एक उत्पादक म्हणून समजा. मी वडापाव बनवतोय, ठीक आहे. बरोबर. बघा, वडापावाला प्रत्येक वेळी काय बनवून बनवून फ्रेश फ्रेशच देतोय का सगळ्यांना? खूप कमी लोक आहेत तशी. नॉर्मली काय करतायत? बनवून ठेवतात. 25-30 वडे बनवले, 25-30 समोसे बनवले, झाकून ठेवले. कोणी आलं, ठाप 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 पाव कापला, भरली चटणी लावली, भरलं, दिलं. सिंपल. म्हणजे त्यांच्याकडे उत्पादन किती आहे? एवढं एवढं आहे. त्यातनं तुम्हाला किती दिले? जेवढे विकायला द्यायचे होते तेवढे दिले. बरोबर. यालाच आपण म्हणतोय पुरवठा. ओके. ग्राहकांच्या सुविधेसाठी, ग्राहकांच्या उपयोगितेसाठी, ग्राहकांच्या उपयोगासाठी, ओके, जो माल आपण बाहेर बाजारात काढतोय एका ठरवलेल्या किमतीवर. महत्वाचं आहे. मला जर किंमत मिळणारच नसेल तर मी विकीन का? नाही. आणि मला जर महाग विकायचं असेल, एखाद्या गोष्टीचा डिमांड आहे, तर मी तेवढ्यातच विकीन का महाग विकीन? सर महाग विकणार. बरं. म्हणजे थोडक्यात सांगायला जावं तर जेव्हा मी किंमत, अरे या लालूचं पांढरं करावं लागेल ना आपल्याला. लालू 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 तू हो पांढरं, ठीक आहे. अगदी सिंपलची गोष्ट आहे. कुठे गेला? की माझी प्राइस जेव्हा 5 रुपये आहे, मी काय करतोय? 5 किलोच विकणार आहे. बरोबर. क्वांटिटी म्हणजे प्रमाण. जर माझा भाव वाढला, 10 रुपये किलो झाला, तर मी काय करीन? 10 विकेन. जर भाव अजून वाढला बाजारात तर मी अजून विकेन. अजून वाढला 20 रुपये तर मी अजून विकेन, एका मर्यादेपर्यंत. कारण माझ्या उत्पादनाला मर्यादा आहे. मशीनच बंद पडलं तर जास्त लालच करून काय 24 तास मजूर काम करणार आहेत का? नाही. मग मला मजूर जास्त कामावर ठेवावे लागतील शिफ्टमध्ये. लॉजिकल, राईट? तर पुरवठा म्हणजेच काय? तर बघा, 3-4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. एक काय? उत्पादन. ओके. तुम्ही केलेलं उत्पादन, त्यातनं आपण काय करतोय? त्याचा साठा करतोय. आणि त्या साठातून आपण खूप कमी किंवा काही प्रमाणातच बाजारात पुरवठा करतो. कळलं? पुरवठ्याचं मी इकडे तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे की जसा जसा भाव वाढत गेला तसा तसा पुरवठा वाढत गेला. कळलं? येस. तर काय म्हणतात तुमच्या हिशोबाने? समसंबंध आहे की विषम संबंध आहे? भाव, किंमत आणि मागणी, पुरवठा याचा जो संबंध आहे तो सम आहे की विषम आहे? सम म्हणजे एक वाढला तर दुसराही वाढतोय, एक कमी झाला तर दुसराही कमी झालाय, की उलट आहे? भाव वाढला म्हणून पुरवठा कमी झाला का? नाही. भाव कमी झाला म्हणून पुरवठा वाढला का? नाही. हे कुठे होतं? मागणीत होतं. पुरवठ्यात एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. बरोबर. विरोधाभास आहे पूर्णपणे. कळलं? तर इथेही अनेक गोष्टी आहेत ज्या मॅटर करणार आहेत तुमच्या पुरवठ्याशी संबंधित. एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा, तर या संकल्पना मी तुम्हाला दिलेल्या आहेत. बरोबर.
1000, 800 आणि 600, जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर साठा, आता याच्यात सर्वात जास्त कोण, उत्पादन, साठा की पुरवठा? उत्पादन. बरं, जर तुम्हाला चूक की बरोबर आलं, पुरवठा हा साठ्यापेक्षा जास्त असतो, चूक की बरोबर? चूक. का? साठा किती होता आपला? 800चा, आणि पुरवठा मी किती केला? 600. कळतंय? पुरवठा हा साठ्यापेक्षा नेहमी कमी असतो. ओके, या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचायला मिळणार आहेत, मी मुद्दाम वाचणार नाही. ओके, तर एखाद्या ठराविक किमतीवर जो माल तुम्ही बाहेर विकायला काढतात त्याला म्हणतात पुरवठा. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करायची गरज नाही. किंमत आणि प्रमाण. ओके, बाजारात अस्तित्वात असलेल्या किंमत आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नग संख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा होय. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्यास पुरवठा असे म्हणतात. पुरवठ्याचा संबंध वस्तूंच्या नगसंख्येशी असून विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला विक्रेत्याची वस्तू विकण्याची इच्छा आणि तयारी असते हे स्पष्ट होते. उदाहरणार्थ, समजा शेतकऱ्याने 4000 किलोग्रॅम तांदळाचे एकूण उत्पादन केले, तो त्याचा साठा होय. या साठ्याच्या प्रति किलोग्रॅम 40 या दराने 1000 किलो तांदूळ विक्रीसाठी बाजारात आणला. तर 1000 किलोग्रॅम तांदूळ ही बाजारातील प्रत्यक्ष पुरवठा होय. त्याने उत्पादन किती केलंय? 4000, पण बाजारात विकायला किती आणलं? 1000. बरोबर. पुरवठा पत्रक, तर मग अशी सांगितल्याप्रमाणे की एक व्यक्ती विकतोय, बरोबर, तर हे मागणी कोणती आहे? वैयक्तिक पुरवठा पत्रक. आणि असा सेलर 1, सेलर 2, सेलर 3, विक्रेता 1, विक्रेता 2, विक्रेता 3, त्यांची जी मागणीची बेरीज होणार आहे ती मार्केटचीच, म्हणजे बाजार पुरवठा. तर वैयक्तिक पुरवठा हे बघा इकडे दिलेला आहे त्यांनी. 10 रुपयाच्या हिशोबाने भाव असेल तर आपण 100 किलो विकतोय. भाव वाढला, 20 रुपये झाले तर आपण 200 किलो विकणार आहोत. अजून भाव वाढला 30 रुपये तर 300, 40, 400, 50, 500. बरोबर. ह्याचा जर आपण हा आलेख काढायला गेलो तर 10 रुपयाला 100 किलो, 20 रुपयाला 200, 30 ला 300, 4 ला 400, 50 ला 500. हे बिंदू आपण जोडले तर एस म्हणजे सप्लाय पुरवठा पुरवठा. ओके, म्हणजे मगाशी तिकडे होता मागणी, बरं, इथे काय आहे? आहे. पेटली माझी, मी बघितलं नव्हतं मगाशी, तुम्हाला फक्त असंच एक्सप्लेन केलं. ओके, तर बाजार पुरवठा काय आहे बघा. 10 रुपयाला 100, विक्रेता ब 200, विक्रेता क 300, एकूण किती विकले गेले? 600. भाव वाढला 900, भाव वाढला 1200, भाव वाढला 1500, भाव वाढला 1800. तरीही तुमचा हा कर्व जो आहे, बरोबर, वक्र जो आहे पुरवठ्याचा, तो तसाच वरती जाणार आहे. चूक की बरोबर मध्ये असं विचारलं गेलं की पुरवठ्याचा वक्र हा डावे ते उजव्यापासून खालच्या दिशेला वाहतो. चूक की बरोबर? चूक, कारण डाव्या दिशेहून वरती जातोय. बरोबर, हे बघा, वर जातोय. डिमांड मध्ये कसं होतं? मागणीमध्ये खाली येत होता. कळलं? या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहे. ओके, आता पुरवठाचे निर्धारक घटक, तर वस्तूची किंमत तर ठरवणारच आहे सर्वात पहिलं. बरोबर, त्यानंतर तंत्रज्ञानाची स्थिती यावर पण डिपेंड आहे. तुम्ही जर हँडीक्राफ्ट करत असाल, म्हणजे हाताने काही वस्तू बनवत असाल, त्याला वेळ लागतो. बरोबर, हेच मशीनमध्ये असेल एका दिवसाला 1000 10 तास प्रोडक्शन होतं. मग ज्याचं प्रोडक्शन भरपूर होतोय आणि त्याला स्वस्त पडतंय, वेळ कमी लागतोय, तो स्वस्त विकणार. मी हाताने मेहनत करतोय आणि बनवतोय, एक एक वस्तूला मला एक एक आठवडा जातोय, एक एक पूर्ण दिवस जातोय, माझी मागणी कमी असणार, जास्त असणार, पण पुरवठा कमी असल्यामुळे मी ती महाग विकणार आहे. बरोबर आहे, तर त्यावर पण अवलंबून असतं. उत्पादन खर्च, बाजारातील जे ग्राहक आहेत त्यांच्या उत्पादनातला किती भाग माझ्या प्रोडक्टवर खर्चाला तयार आहे त्यावर मी बनवणार, पुरवठा करणार. सरकारची धोरणं, पायाभूत सुविधा आहेत की नाही त्यावर डिपेंड करणार. आता मी जर पनीर बनवतोय, मी श्रीखंड बनवतोय, मी आम्रखंड बनवतोय, मी चीज बनवतोय, मी दही बनवतोय, मी ताक बनवतोय, पण जिथे बनवतोय गावाखेड्यात तिथून शहरात नेण्यासाठी रस्ताच नाहीये. बैलगाडीने डुगू 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 हलत डुलत गेलो तर तिथे पोचेपर्यंत त्या वस्तू खराब होत. तूप एकमेव वस्तू अशी आहे दुधापासून बनवलेली जी खराब होत नाही.
साजूक तूप, हां राईट. बाकी सगळ्या वस्तू खराब होतात, स्वतः दूध सुद्धा खराब होत आहे, राईट. आयुष्याचं काय बोललो काय धड्यात नाही ना. आता बोलू, दुधाचा विषय निघालाचा आहे तर दुधाचा टँकर आणि पाण्याचा टँकर दोन जर एकत्र जात असतील तर कोणत्या टँकरमधनं बाहेर ओव्हरफ्लो होतं, पाण्याच्या की दुधाच्या? पाण्याच्या सर. का? पाण्याला किंमत जास्त की दुधाला? दुधाला. जे स्वस्त असतं ते पटकन छलकून बाहेर येतं. आपल्याला पण आपली किंमत वाढवायची आहे, दुधासारखं किंमतवान व्हायचंय, व्हॅल्युएबल इंग्लिशमध्ये आपण म्हणतो त्याला, राईट. मग त्या दुधाला जेव्हा ढवळलं जात आहे, त्यातनं दही, त्यात लोणी, लोणीतून तूप, प्रत्येक वस्तूची किंमत अजून 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 वाढत जाते. म्हणजे फक्त किंमत वाढवून चालणार नाही, किंमत वाढल्यानंतर मला स्वतःला त्रास द्यावा लागणार आहे, मला स्वतःला घासावं लागणार आहे, कधी ते मंथन करावं लागणार आहे, कधी तापावं लागणार आहे, तेव्हा माझी किंमत अजून वाढेल. बरोबर. अर्थशास्त्र हे अशा प्रकारे आपल्या आयुष्याचा अर्थ पण वाढवायचा आहे त्याने. ठीक आहे. नैसर्गिक परिस्थिती आहे, सरकारचे धोरण आहे, भविष्य काळातील किमतीचा अंदाज. तुम्हाला जर माहिती असेल की अरे यार गणपती आले का साखरेचा भाव वाढणार की, साखरेची मागणी वाढणार की, चला बरं एखाद्या वस्तूचा भाव वाढणार आहे, मी आता काय करणार, आर्टिफिशियल टंगाई दाखवणार, नाही 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 नाहीये नाहीये नाहीये, पण भाव वाढला की मी विकायला काढीन. बरोबर का? मला प्रॉफिट मिळत आहे, नफा. इतर घटक करायची गरज नाहीये. या 7 पैकी कोणतेही 5 एकदम परफेक्टली करा आणि 2 वर वर करून ठेवा, कारण 5 मार्काचा जर प्रश्न आला तर आपण 5 एकदम परफेक्ट लिहिलेला आहे, द्या आम्हाला 4. 5 पैकी 5 कधीच मिळणार नाहीत, चान्सेस खूप कमी असतात. कारण मी सांगितलं सूर्य पूर्वेला उगवतोय, बरोबर, माझा विरोधक काय म्हणतोय, सूर्य पश्चिमेला मावळतोय. या दोघांपैकी कोणतीही वस्तू चुकीची आहे का? नाही, दोन्ही अटळ सत्य आहे, पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतोय. मग थिअरी सब्जेक्टमध्ये ना प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो, कोणीच परफेक्ट नसतं. या कारणास्तव तुम्हाला 5 पैकी 5 मिळत नाही. 4 मिळतील, 4.5 मिळतील, पण 5 पैकी 5 मिळणार नाही, 4 पैकी 4 मिळणार नाही. ओके. पुरवठ्याचा नियम. बरं, ह्या आपल्या महान माणसाने कोण होते, अल्फ्रेड मार्शल, त्यांनी काय सांगितलंय, इतर परिस्थिती स्थिर असताना. आता तुम्ही वेगवेगळ्या पुरवठ्याचे घटक बघितले ना, हे सगळे यातला एक सोडून, किंमत सोडून, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या अधिक किमतीला जादा नग संख्या पुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला कमी नग संख्या पुरवठा केली जाते. बरोबर. सप्लाय इज द फंक्शन ऑफ व्हॉट, एफ इंटू पी. ओके. ॲझम्पशन्स काय आहे, आता गृहीतक काय, तुमच्या वस्तूची किंमत असते, बरोबर, हे नाही. तंत्रज्ञानात बदल झालाय का? नाही. उत्पादनाचा खर्च बदल झालाय का? नाही. पायाभूत सुविधा बदलल्यात का? नाही. सरकारची धोरणं बदलली आहेत का? नाही. नैसर्गिक परिस्थिती बदलली आहे का? नाही. गृहीतकांमध्ये सगळं नाही का? फक्त किंमत सोडून बाकी सगळ्या स्थिर आहेत. सिंपल. तर अजिबात कन्फ्यूज व्हायची गरज नाहीये. ते घटक जे आहेत ते नीट पाठ करायचे, म्हणजे तुम्हाला गृहीतक आणि शिव्या म्हणजे लिमिटेशन, मर्यादा पटकन डोक्यात येतील. बघा, स्थिर उत्पन्न खर्च, बरं, त्याच्यात बदल नाहीये. स्थिर उत्पादन तंत्र, हवामानाच्या स्थितीत बदल नाही, सरकारी धोरणांमध्ये बदल नाही, वाहतूक खर्च स्थिर आहे, इतर वस्तूंच्या किमती स्थिर आहेत आणि भविष्यातील किमतीचा अंदाज नाही. बरोबर, समजतंय? पुढं, पुरवठा नियमाचे अपवाद. अपवाद म्हणजे ज्याला कायदा लागू पडतो ते की नाही पडत ते? नाही पडत ते. तुम्ही स्वतः विचार करा की तुम्ही कुठेतरी कामाला गेलाय, हां, तुम्ही सकाळी सकाळी जेव्हा जातायत तेव्हा जास्त काम करताय की दुपारी जेवल्यावर? सर सकाळी. का? सर आम्ही तेव्हा फ्रेश असतो. म्हणजे मजूर जेव्हा काम करतोय तर दिवसाच्या सुरुवातीला त्याचं जे कामाचे प्रमाण आहे ते दिवसाच्या शेवटी एवढे असणार की एवढे असणार? एवढे असणार. कमी असणार. का? सर तो थकला असेल ना. स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. इथे जर माझा मालक मला सांगतोय चल मी तुला 500 रुपये देतो 200च्या ऐवजी, पण तू काम कर, होईल का? नाही, माझी शारीरिक मर्यादाच संपलेली आहे, राईट.
तर श्रमाचा पुरवठा जो आहे तो कितीही तुम्ही भाव द्या तो वाढणार नाही, तो कमी होणार आहे. बरं, कालांतराने तुमची कार्यक्षमता संपते आणि तुम्ही काम करू शकत नाही आहात. बरं, दुसरं काय आहे? कृषी उत्पादनं. बरं, कृषी उत्पादनात एवढा भाव मिळतो का? नाही, कमी मिळतोय, राईट. विशिष्ट वेळी उत्पादन होणारा शेतमाल हा नियमाला अपवाद ठरतो, कारण शेतीचे उत्पादन हंगामी असते. हवामानात प्रतिकूल बदल झाल्यास शेतीचे उत्पादन कमी होईल, तेव्हा जास्त किमतीलाही वस्तूचा पुरवठा वाढणार नाही. आता पूर वगैरे येतात तर पुरवठाच कमी आहे ना, किती किंमत असो माझ्याकडे द्यायला पुरवठा. त्यानंतर रोख रकमेची तीव्र गरज, जसं मगाशी सांगितलं, तेव्हा मला रक्त हवं होतं म्हणून मी 300ची बाटली 500ला घेतली. आता मला विकायचं आहे तर मी 500ची वस्तू 300ला विकेन का? मला गरज आहे, अर्जंट गरज आहे, इमर्जन्सी आहे, तर मी भाव कितीही असो कमी दरात पण विकून मोकळा होतोय, कारण मला पैशाची गरज आहे. नाशवंत वस्तू, भाजीपाला, फळं, दूध वगैरे मगाशी सांगितल्याप्रमाणे खराब होईल ना, तर स्वस्तात विकून मोकळा होईल. दुर्मिळ वस्तू, अँटिक जर बनवतोय, हाताने काही बनवतोय, तर त्यांची तर किंमत भरपूर आहे, पण नग फक्त एकच देतोय मी. एकच हिरा करोडो रुपयाला देतोय, कारण तो अँटिक आहे, मुघल काळातला आहे, राईट. अशा ज्या वस्तू आहेत, दुर्मिळ वस्तू ज्या आहेत, त्या संख्येने कमी असल्या तरी त्याचा भाव जास्त असतो, आणि जर भरपूर दिल्या तर ती रद्दी बोलली जाते. बरोबर. पुरवठ्यातील विचलन, मग अशी आपण डिमांडमध्ये पण बघितलं ना, 3A मध्ये व्हेरिएशन इन सप्लाय. भाव वाढला, सप्लाय वाढला, भाव कमी झाला, सप्लाय कमी झाला. तर पहिलं आहे पुरवठ्याचा विस्तार, वाढला वाढला. बघा, किंमत होती तुमची क, ती गेली क1 वर. मागणी होती ब, ती गेली ब1 ब1. कळलं? याला आपण म्हणतोय एक्सपान्शन ऑफ सप्लाय, म्हणजेच पुरवठ्याचा विस्तार. आणि आकुंचन येईल आता, बरं, संकोच म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन. बरं, भाव कमी झाला, मागणी पण आपला मागणी नाही सॉरी काय पुरवठा पण कमी झाला. बरं, क होता क1 वर आला, डिमांड किंवा सप्लाय तुमचा ब होता तो आता B2 वर आला. ओके. दुसरी संकल्पना आहे पुरवठ्यात होणारे बदल, प्राइस शिवाय. आता गणपती असेल तर मी दुकानात तोच भाव घेऊन बसलेलो आहे, पण तरी माझा पुरवठा वाढला ना, का? मला माहिती आहे लोकांना गरज आहे, साखर लागणार आहे, चला विकला जाईल मला तेवढा. तर बघा, प्राइस तेवढीच आहे, कच आहे, किंमत तेवढीच आहे, पण माझे पुरवठा जो आधी OB होता तो आता किती होणार आहे? OB1. राईट. पण मला माहिती आहे का लोकांनी दिवाळीत भरपूर खर्च केलाय, नवरात्रीत भरपूर खर्च केलाय, तर दिवाळीनंतर मी माल साठा दुकानात कमी ठेवतो. मला माहिती आहे आता लोक येणार नाहीत, कारण लोकांचे पैसे कमी झाले, तंगी. स्पेशली जिकडे मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास लोक राहत आहेत, तिकडचे बिझनेसवाले याप्रमाणे वर्तन ठेवतात, वागतात. ओके. पुरवठ्यातील घट, बघा भाव तोच आहे पण तरीही पुरवठा तुमचा कमी झालेला आहे. ओके. आय होप समजतंय. सर किती मोठे व्हिडिओ आहेत, काय नाही, अर्ध्या अर्ध्या तासात एक एक धडा आटपतोय. मुद्दाम एकत्र बनवतोय का, तर तुम्ही एकत्र बघा आणि मग धडा वाचा, डोक्यात फेट. ओके. खर्च आणि प्राप्तीची संकल्पना, ठीक आहे. तर खर्च संकल्पना म्हणजेच काय? तुम्ही किती खर्च करतायत तो. एखादी वस्तू जेव्हा मी बनवतोय तेव्हा मला दोन प्रकारचे खर्च पे करायचे, एक फिक्स्ड आहे आणि एक व्हेरिएबल आहे. फिक्स म्हणजे जो बदलत नाही, बरं, स्थिर खर्च म्हणू शकतो आपण त्याला. आणि व्हेरिएबल म्हणजे जो बदल आहे, अचल बदलता खर्च. ओके. उदाहरणार्थ, मी इथे एखादी वस्तू बनवो की न बनवो, माझा जो प्रोडक्ट आहे तो मी बनवो की न बनवो, मला भाडं देणं भाग आहे. हो सर, द्यावं लागणार, म्हणजे मी नुकसानमध्ये आहे, कारण मी भाडं देतोय. बरं, हे झाले तुमचे स्थिर खर्च, फिक्स ओव्हरहेड. आणि बदलणारे जे आहेत, जर मी माझं उत्पादन जेवढं करत होतो त्याच्यापेक्षा डबल केलं तर मला रॉ मटेरियल, कच्चा माल जास्त लागणार, तोही डबल लागणार. मजूर मला डबल लागणार, दुसरे खर्च डबल लागणार. का? सर मेहनत करावी लागणार ना तेवढी. याला आपण म्हणतोय बदलते खर्च, म्हणजेच व्हेरिएबल कॉस्ट. तर TFC, ओके, TC म्हणजे काय आहे? टोटल खर्च, बरोबर TFC टोटल फिक्स कॉस्ट प्लस TVC टोटल व्हेरिएबल कॉस्ट. फिक्स म्हणजे बदलणारा, स्थिर, आणि व्हेरिएबल म्हणजे बदलणारा.
कळलं? सरासरी खर्च तुम्हाला 6 विषयात, ओके, 6 विषयात 420 मार्क पडले, तर एका विषयात किती पडले सर? 420 भागिले 6, 70. बरोबर. मी 10,000 रुपये खर्च केले आणि माझ्याकडे 1000 युनिट तयार झाले, 1000 पेन बनवले. मग एक पेन मला कितीला पडला? 10 रुपये. काय आहे? टोटल कॉस्ट डिवाइड बाय टोटल क्वांटिटी. ओके, ॲव्हरेज कॉस्ट बरोबर टोटल कॉस्ट भागिले टोटल क्वांटिटी, एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. कळलं? सीमांत खर्च म्हणजेच मार्जिनल कॉस्ट. एक पेन बनवला आपल्या किंमत किती आली? 10, मगाशी मोजल्याप्रमाणे, बरोबर आहे. पण ह्याच्यात समजा 2 रुपये हा स्थिर खर्च आहे, तर 2 पेन मागे पण मला 2च रुपये होणार आहे ना. म्हणजे 2 पेन जेव्हा बनवणार आहे तर तो 2 रुपये विभागले जाणार आहे 1-1 रुपयात. म्हणजे 2 पेन मला कितीच्या हिशोबाने पडणार आहे? 9 रुपयाच्या हिशोबाने. तसेच मी जेव्हा 3 पेन बनवेल मला कितीच्या हिशोबाने पडणार आहे? 8च्या हिशोबाने. कारण स्थिर खर्च हा स्थिर असतो. जशी संख्या वाढणार आहे तसा रेट पर कॉस्ट, पर संख्या, पर नग कमी होत जाणार आहे. ओके, तर मार्जिनल कॉस्ट हा काय आहे? टोटल कॉस्ट मायनस टोटल कॉस्ट सी मायनस 1. 10 चा खर्च एवढा, तर 9 चा खर्च एवढा. 250 वजा 200 म्हणजे मार्जिनल कॉस्ट किती येतोय? 50. कळलं? नीट वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. प्राप्ती संकल्पना. प्राप्ती म्हणजे सर मिळणं. तुम्ही जेव्हा माल विकणार आहात तुम्हाला काय मिळणार आहे? पैसे. बरोबर. 1000 पेन तुम्ही 15च्या हिशोबाने विकले म्हणजे तुम्ही किती कमवणार आहे? 15,000. एक पेन कितीच्या हिशोबाने विकलं? 15च्या हिशोबाने. टोटल कॉस्ट, टोटल रेव्हेन्यू किती आहे? 15,000. एक पेनची किंमत किती आहे? 15. बरोबर, म्हणजे ही तुमची सरासरी झाली. बरोबर. आता दुकानदार जेव्हा विकायला बसतोय 1 का 15, बरोबर, 2 का 28 म्हणतो की नाही म्हणत? 2 लोगे तो 28 लगाएगा. म्हणजे बघा किंमत कमी होते, 14च्या हिशोबाने झाली. राईट. बस हेच आहे. परत एकूण प्राप्ती एकूण संख्या गुणिले किंमत. सरासरी प्राप्ती एकूण प्राप्ती भागिले एकूण नगसंख्या आणि सीमांत प्राप्ती अधिक एक संख्येच्या विक्री नंतरची प्राप्ती मायनस एकूण प्राप्ती. कळलं? आय होप की हा धडाही संपलेला आहे आणि समजलेला आहे. येस, कीप ग्रोईंग, कीप गोईंग. बऱ्यापैकी अभ्यास करा. व्हिडिओ संपला की थोडासा ब्रेक घ्या 15-20 मिनिटं आणि लगेच धडा वाचून मोकळे व्हा. ते डोक्यात फिट बसेल हथोडे म्हणजे आपल्याला जास्त त्रास होणार नाही. लक्षात ठेवण्यासाठी. कळतंय? थँक्यू. मी चहा पितो आणि मग पुढचे व्हिडिओ रेकॉर्ड करतो. टाटा. चला.